आजपासून सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास महागलेला आहे। राज्य परिवहन प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 13.56% भाडीवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे। डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसंच वाहनांचे सुट्टे भाग, टायर आणि देखभाल खर्चामध्ये झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच यापूर्वी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द होईल असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे। वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातल्या लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आता आर्थिक ताण निर्माण होत असल्यानंच ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलेलं आहे। श्रीकृष्ण आवटी माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतात। श्री, आपण बघतोय सध्या या सगळ्या एसटी भाडेवाढीला आधी 10% वाढ करण्यात आलेली होती, मात्र ती हंगामी वाढ रद्द करत आता 13.56% वाढ एसटी महामंडळानं केलेली आहे। अगदी राज्यातील लाखो एसटी प्रवाशांना जे आहे ते आता मोठा एसटी प्रवासाचा आर्थिक बदल जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार। अगदी काल मध्यरात्रीपासून एसटीची तब्बल 13% जी आहे ती भाडेवाढ करण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर अगदी विशेष म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावरील वाढलेला खर्च, त्याचबरोबर देखभाल दुरुस्त, टायर, त्याचबरोबर सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती ही प्रमुख कारणं देत जे आहे ते परिवहन प्राधिकरणाकडून जे आहे ते एसटीची दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या बसवाढ म्हणजेच अगदी मुंबईहून सातारा जाणाऱ्या 798 रुपये हे जुने दर होते, तर नवीन दर जे आहे ते आता करण्यात आलेले आहे ते 515 रुपये, म्हणजे 25 ते 30 रुपये इतके जे आहे ती दरवाढ करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही एसटीचे प्रवासी देखील आहेत, त्यांच्याशी अगदी तुम्ही प्रवास करतात नियमितपणे, 13% जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे काल मध्यरात्रीपासून। अचानक माझ्या माहितीप्रमाणे या राज्यातल्या 90% लोकांना अजून माहितीच नाही दरवाढ झाली म्हणून 13%। आणि अत्यंत चुकीचे, मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये दरवाढ झाली होती, लगेच येणाऱ्या ह्या आज दरवाढ झाली असेल तरी सामान्य माणसाची दिशाभूल आहे। परिवहन मंत्र्यांनी याचा विचार करावा आणि या राज्यातल्या जनतेला पुन्हा एकदा या लालपरीच्या प्रवासामध्ये सहकार्य द्यावं। पण अगदी तुम्ही कुठून कुठे प्रवास करत आहात आणि तेव्हा किंमत काय होती आणि आता कुठली किंमत काय घेण्यात आलेली किंवा ती अजून काही कल्पना नाही, परंतु मला वाटतं गेल्या 7-8 दिवसापूर्वी मी साताराहून आलो होतो, 643 रुपये तिकीट होतं। आता आज किती अजून मला माहितीच नाही, आता तुम्ही म्हणताय त्यावेळी माहीत झालं। तुम्ही रिझर्वेशन वगैरे काही केलं होतं का, प्री बुकिंग? नाही केलं। आता तिकीट काढणार आहे ऑनलाईन। अगदीच नक्कीच सुमित, आपण पाहू शकतो प्रवाशांचं असं देखील म्हणणं आहे की कुठलीही सूचना न देता थेट भाडेवाढ जी आहे ती करण्यात आलेली। आणि विशेष म्हणजे याच दरम्यान जी आहे ती अगदी आपण प्री बुकिंग किंवा आधीच रिझर्वेशन जर केलं असेल तर ते रिझर्वेशन करणारी किंमत, म्हणजे काल असणारी किंमत आणि आजची किंमत ही थेट वाढवून किंवा आकारली जाणार आहे। अगदी जी भाडेवाढ 13% करण्यात आलेली आहे ती थेट जेव्हा आपण रिझर्वेशन बुकिंग केल्यानंतर एसटीने जेव्हा प्रवास करू तेव्हा जे आहे ते तिकीटची किंमत वाढवून देखील घेतली जाणार, म्हणजे जी प्री बुकिंग करण्यात आली होती त्याची देखील किंमत 13%नुसार वाढवून आता घेतली जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।